नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते असतो तर्हि आरंभं कुर्मः। इकडे रायगडावर हाहाकार उठला होता. एवढे धीराचे अण्णाजी पण पायांखालची वाळू सरकल्यासारखे ते हवालदिल झाले. लज्जेने तोंडाशी उपरण्याचा शेव धरून ते आपल्या वाड्याकडून महाराजांच्या खासेवाड्याकडे चालले. त्यांनी मनोमन कसला तरी निर्णय केला होता. ज्या गडावरती इतके वर्षे इतमामाने राहिले होते तोच त्यांना क्षणात परका वाटू लागला. स्वामी, आम्हा सेवेतून मुक्त करून निरोपाचे विडे द्यावेत. राजांच्या कानी मनचा सल घालताना खालमानेच्या अण्णाजींच्या डोळ्यातून आसवेल टपटपली. खालच्या रुजाम्यात ती एक जीव झाली. सारा महाल एकांती होता. अण्णाजी कसल्या अग्नीने पोळून बोलताहेत तेच छत्रपती महाराजांना कळेना. मतलब महाराजांनी नजर अण्णाजींच्या पगडीवर फिरली. स्वामी स्वामी अण्णाजींना बोलवेना. लहान मुलासारखे ते जागच्या जागीच गदगदू लागले. आपले तोंड उंजळीतल्या उपरण्याने त्यांनी झाकून घेतले. छत्रपती ते बघताना सरकले. बैठक सोडून उठले. चमत्कारिक साध त्यांच्या तोंडून बाहेर उमटली. सुरणीस. आजवर अण्णाजींचे हरपलेले मंत्रीपणाचे भान जागे झाले. त्यांनी आपला हुंदका मुश्किलीने रोखता केला. शांत संत सालित महाराज अण्णाजींच्या जवळ आले. तेवढ्या वेळात त्यांनी काय बोलावे हे योजून घेतले होते. अण्णाजींच्या खांद्यावर गुलाबी हात तळवा चढवीत महाराजांनी विचारले, अण्णाजी, माणसं आम्हाला कंटाळतात, पारखी होतात. नेताजी झाले, प्रतापराव झाले, संभाजी गावजी झाला. आम्हाला त्यांच्या मनीचे सल कधीच कळू शकले नाहीत. तुम्ही ती संधी तरी आम्हाला देत आहात. बोला अण्णाजी पंत, आमचा काय कसूर घडतो म्हणून सावलीसारखी असलेली माणसं आम्हाला पारखी होतात. आम्हाला एकदा ते कळू द्या तरी. त्या प्रत्येक बोलाने अण्णाजींनी मुश्किलीने रोखलेला उमाळा पुन्हा वर खेचला. जी नजर स्वामींच्या भगव्या मोजड्यांवर जोडलेली असायची ती एकाएकी वर उचलली गेली. ते आपले सारे गड क्षणभर विसरून गेले. पगडी डोलवीत अण्णाजी राजांच्या स्फटिक शिवलिंगासारख्या सत्वतेजी मुद्रेकडे बघतच राहिले. नाही स्वामी, कसूर आपला नाही, कुणाचाच नाही. असलाच तर तो आमच्या कमनशिबाचा आहे. आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजींनी झुकून छत्रपतींच्या मोजड्यांना हाताची बोटे भिडवली. तुमच्या तोंडीची कमनशिबी ही भाषा ऐकायला मासाहेब पाहिजे होत्या अण्णाजी. जिजाऊंच्या आठवणीने राजे विचारगत होत थांबले. त्यांनी धीराने भोगलेले आणि परतविलेले नशिबाचे फेरे राजांना आठवले. अण्णाजी, जायचंच ठरवणाऱ्याला आई भवानीही रोखू शकत नाही. फक्त त्याचे सही कारण आम्हा सांगून जा. काय झाले म्हणून हा डाव अर्धा मुर्धा सोडून तुम्ही मोहरा पालटत आहात. बोला. छत्रपतींनी अण्णाजींचे खांदे आवेगाने हलविले. स्वामी, जीभ उठत नाही आमची. परब्रह्माचे आम्ही खाल्लेले 4 घास आपल्या कृपेमुळेच मिळाले आहेत. त्याची जाण सुटत नाही. आमची कसलीच तक्रार नाही, कुणाचाच कसलाही कसूर नाही. अण्णाजींना बोलणे सुधरेना. तक्रार नाही म्हणता म्हणजेच तक्रार गंभीर आहे. कसूर नाही म्हणता मतलब कसूर जबर आहे. सुरनीस, आम्ही छत्रपती या नात्यानं तुम्हास आज्ञा करतो आहोत. तुम्ही चाकरीची मुक्ती का मागता ते कुलदैवताच्या साक्षीनं आम्हास साफ साफ सांगावं. राजांचा आवाज बदलत बदलत दरबारी झाला. रस्सी खेचीला पडलेले अण्णाजी घुटमळले. कसला तरी प्रचंड विश्वास त्या सुरनीस या शब्दांतून त्यांना मिळून गेला. डोळे शेवाने टिपत उपरण्याचे काठ दोन्ही मुठींनी घट्ट पकडून अण्णाजी सिद्ध झालेल्या निर्धारी स्वगत म्हणाले, आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे महाराज. त्यासाठीच आम्हाला चाकरीतून मुक्तता मिळावी. साफ बोला, काय झालं? कोणी लुटलं तुमचं सर्वस्व? छत्रपती सावध झाले. महाराज महाराज, क्षमा असावी. युवराजांनी. अण्णाजी, पोटाचा चटका बसावा तसे राजे सरकले. काय काय केलं युवराजांनी अण्णाजी? कयास नसलेली वाट धरण्यासाठी राजांचे मन धडपडू लागले. क्षमा असावी स्वामी, त्यांनी केलं आहे ते आपल्यासमोर बोलतानाही आम्हाला शरम वाटते. आम्ही अभय मागतो. अभय दिलं अण्णाजी पंत. सांगा, युवराजांनी काय केलं? छत्रपतींची मुद्रा बांधली जाऊ लागली. कपाळपट्टीवर जाणवण्यासारखी शीर उमटून आली. महाराज, खुद्द आमच्या घरची घरपणासाठी आलेली नात्याची सुवासीन युवराजांनी गडाबाहेर काढली. आम्हाला कुणालाच तोंड दाखवायला जागा नाही. आम्ही सर्वस्वी लुटले गेलो आहोत. हे पाय सोडणं
जड जातं. तरी आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजी खाली राजांच्या पायांशी गुडघे टेकून बोलतच होते. त्यातील एकही शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोहोचत नव्हता. सुवासीन गडाबाहेर काढली हे ऐकताच राजांचे उभे अंग संतापाने थरथरले. श्वास चढीला पडला. नाकाच्या वळत्या शिंड्यावर घामाचे तुषार गोळा झाले. प्रचंड खंत आणि अनावर संताप यांच्या कोंडीत सापडलेला त्यांचा रक्ताचा कण अनकण थरथरत होता. त्या लोखंड लाल संतप्त राजमुद्रेवरून शब्दांच्या ठिणग्या उसळल्या. अण्णाजी हेच कारण असेल तर गडच काय, कदाचित हे जगही सोडावं लागेल. पण ते तुम्हाला नव्हे, संभाजीराजे भोसल्यांना, श्रींच्या नावे चाललेल्या दरबारी तुम्हास काटेकोरीनं न्याय मिळेल. विश्वास ठेवा. छत्रपती अंतःपुराकडे एकांतवासासाठी चालले. मुजऱ्यासाठी झुकलेल्या अण्णाजींच्या कानी समोरून चाललेल्या राजपुरुषाच्या टोपाच्या हिंदोळत्या मोतीलगातून ओघळत आल्यासारखे बोल मात्र बाहेर पडल्याशिवाय राहिले नाही. तुम्ही मात्र राजांना पारखण्यात आता केली तशी गफलत पुन्हा कधी न करणे. घामाघूम झालेले संभाजीराजे रायगड चढून आले. त्यांना आठवत होते तेव्हापासून असा प्रसंग त्यांच्यावर कधीच आला नव्हता. गडाच्या कारखानदारीतील माणसे त्यांना बघून नेहमीप्रमाणे कमरेत झुकत नव्हती. त्यातील कितीतरी नजरा चक्क तिरस्काराने भरलेल्या दिसत होत्या, कितीतरी अनुकंपेने भिजलेल्या होत्या. पण कुठेच आदराचा भाव त्यांना दिसेना. रायगडाहून नेहमी ठेंगणे वाटणारे आकाश त्यांना आता आपल्या टोपाला भिडल्यासारखे भिववू बघत होते. त्या उभ्या नांत्या राबत्या गडावर एकाच गोष्टीने त्यांचे मन पुन्हा बांधून टाकले. नगारखान्यावरचा जरी पटका नामसर्पी वेटोळी फेकत लहरत होता. त्यामुळे जेवढ्या तडफेने रायगड उतरून ते लिंगाण्याकडे दौडले होते, तेवढीच आता त्यांची पावले मनामनाचे साखळ दंड जखडल्यासारखी जडशीळ पडू लागली. एकाच विचाराने की आज पहिल्याने आम्हाला आमच्या वर्तणुकीबद्दल महाराज साहेबांसमोर सफाई द्यावी लागणार. होय, ते आपणहून महाराजांच्या खासेवाड्याकडेच चालले होते. त्यांच्या कानी घडले ते सारे घालण्यासाठी, ते देतील ती आज्ञा मांडण्यासाठी. 7 महालातील सोयराबाईंच्या थोरल्या महालावर अत्यंत जळजळीत नजर टाकून ते खासेवाड्याकडे वळले. त्यांच्या संगती कुणी नव्हते. त्यांना आपले एकटेपण कधी नव्हे ते जाणवले. महाराजांच्या खासे महालाचा दरवाजा ते ओलांडू लागले तेव्हा खंडोजी दाभाड्याने त्यांना मुजरा देत आपली जबाबदारी पार पाडली. हाशांचा हुकूम हाय, भालाचा राबता समध्यासनी बंद हाय. संभाजीराजांनी त्याने आडवा घातलेला भाला त्याच्याकडे न बघताच मनगटी तडाख्याने बाजूला सारला. ज्या न कळणाऱ्या नात्याने ते देवमहाला जगदंबेशी हट्टाला पडले होते, तसल्याच नात्याने ते आपल्या आबासाहेबांशी हट्टाला पडणार होते. आज मोठ्या धैर्याने मासाहेब सोयराऊंच्या पाया गुंतवा करणाऱ्या वागणुकीचा पाढा ते आपल्या छत्रपती पित्यासमोर वाचणार होते. इतके दिवस रोधरेला बांध आज फुटणार होता. मिर्झा राजपुतांच्या गोटात ओलीस राहणारे, मथुरेत एकटेच मागे राहताना मागे न कचरणारे, धागानगरपर्यंत दौड घेणारे युवराज संभाजीराजे आज आपल्या आबासाहेबांच्या पायांवर डोके ठेवून म्हणणार होते, तुम्हीच आमच्या आऊ आणि आबा आहात. आता रायगडी राहणे नको वाटते. आम्हाला स्वारीसाठी बरोबरच ठेवून चालवावे. आमचे युवराजपदी पायी टाकले आहे ते आमच्या रामराजांना देऊन त्यांना दरबारी महालात सोनपायरीवर बसते करावे. आग्र्यात ज्या मोजड्या आम्ही उचलून आपल्या समोर ठेवल्या त्याच आम्हाला बक्षाव्या. आम्हाला त्याच सर्वांहून मोलाच्या आहेत. एकच मागणं मागावं म्हणतो आम्ही. आम्हाला समजून घेणारे गडावर कुणीच नाही. यासाठी जसे निरोप घेताना मथुरेत आम्हाला पोटाशी धरलं तसंच धरावं. आमचं मन जाणणाऱ्या थोरल्या आऊसाहेब आम्हाला कानभर हिताच्या गोष्टी सांगून गेल्या आहेत. फक्त आपला हात आमच्या पाठीशी सदैव असावा. महाराज साहेब वाड्याच्या अंतःपुराच्या बंद दरवाजावर संभाजीराजांच्या कडेधारी हाताची थाप पडली. दरवाजा उघडला नाही. उघडणार नव्हता, उघडू शकत नव्हता. आज स्वराज्याच्या कामी आजवर खर्ची पडलेल्या असंख्य जीवाशी बांधील राजे पण ठरवून बंदिस्त झाले होते. छत्रपती महाराज प्रथम छत्रपती होते, नंतर पिता पती भाऊ होते. राजांना रक्ताची नाती नसतात. राज आसंदी चढतानाच ती त्यांना मोहोर बंद करून ठेवावी लागतात. त्या बंद दरवाजासमोर संभाजीराजांचे डोळे भरून आले. कुणी आम्हाला मुजरा केला नाही, आम्हास कुणी आपलेसे करणार नाही. ठण 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 जगदीश्वराच्या चौक आवारातील सांज आरतीसाठी झडणाऱ्या घंटांचा नाद खासेवाड्यात घुसला. बंद दरवाजाबाहेर संभाजीराजांना आणि आत्मंचकावर सचिंत बसलेल्या महाराजांना कैलासवासी मातुश्री जिजाऊ साहेबांची आठवण रोखता आली नाही. एकमेकांना दिसले, कळले नाही, पण त्यांच्या
हाताची बोटे जाऊन छातीला वेढली होती. आत महाराजांच्या मनी विचार उठून गेला, मासाहेब, आमच्यावरचा हा प्रसंग बघायला आज तुम्ही नाहीत ते एकपरीनं ठीक आहे. तुमच्यानं मुलाकडून नातवाचा निवाडा बघवला नसता. बाहेर संभाजीराजांच्या मनी विचाराने काहूर केले. थोरल्या आऊ, तुम्ही आज हव्या होतात. सारे दरवाजे बंद असताना आम्ही तुमच्याच पायांशी आलो असतो. तुमच्या शंभूबाळ या एकाच साधेनं कैक रायगड उतारावर पेलण्याचं बळ आम्हाला लाभलं असतं. युवराज संभाजीराजे त्या दरवाजासमोरून परतले. त्या क्षणाबरोबरच मराठी मसनदीचे भाग्य परतले. भोसले कुळीची राजसनाती परतली. सत्यच सत्याला पाठमोरे होऊन नियतीच्या फसगती बरोबर माघारी परतले. आपल्या महालात आलेल्या आरोपीत संभाजीराजांवर महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाईंना आणि येसूबाईंनाही त्यांची भेट घेणे शक्य झाले नाही. काळवट रात्र पाचाडखोरीला घेर टाकत उतरली. तिने तीन जीव वेगवेगळ्या मनस्थितीत बंदिस्त झालेले बघितले. लिंगाण्यावर गोदावरी संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असह्य राजेपणाच्या कुणालाही दिसू उमगू न शकणाऱ्या जीवघेण्या बंदिवासात. रायगडाच्या हयातीतील दुसरा काळा दिवस उजाडला. राजमाता जिजाऊ गेल्यात तो पहिला आणि दुसरा आज भरल्या दरबारी आरोपित संभाजीराजांची सिंहासनाधिष्ठित छत्रपतींसमोर सुनावणी होणार होती. आकृती सावलीसारखी असलेले ते पितापुत्र येईल त्या सत्याला निडरपणे सामोरे जाणार होते. महाराजांची भेट घ्यावी म्हणून पुतळाबाई, सरलष्कर हंबीरराव येसूबाई यांनी आकांती खटपट केली होती, पण त्यांना यश आले नाही. युवराजांना तोफेच्या तोंडी दिले जाणार या वार्तेने माणूस अन माणूस भयकातर झाले होते. रात्र रात्र विचारांनी होलपट केलेले संभाजीराजे प्राणांती सजा झालीच तर त्यासाठी मन बांधून सिद्ध झाले होते. हवालदिल माणसांची रीघ दरबारी महालाकडे लागली. कोणीच काही बोलत नव्हते. म्हणता म्हणता दरबारी चौक मानकऱ्यांनी भरून गेला. राजपहिराव धारण केलेले महाराज देवमहाली शांत चित्ताने आई भवानीच्या मूर्तीसमोर उभे होते. मूकपणे डोळ्यांनीच तिच्याशी त्यांचे उदंड बोलणे झाले. बेलफुलांची उंजळ तिच्या संन्यस्त चरणांवर अर्पून तो मराठ्यांचा योगी राजा देवमहाला बाहेर पडला. एक एक धीमे राजपद सिंहासनाकडे जाण्यासाठी पडू लागले. उचलत्या प्रत्येक पावलांबरोबर एक एका नात्याचा तोडायला अवघड जाणारा बंध आपोआप गळून पडू लागला. एकाएकी त्या योगी चरणांना सर्वात जिव्हाळ्याच्या जनानी नात्याच्या वज्र चुड्यांची आर्त हाकेबरोबरच मिठी पडली. आबा! महाराज देवमहाला बाहेर पडण्याची वाट बघत बाहेरच्या दगडबंद भिंतीला लागून राजस्नुषा येसूबाई उभ्या होत्या. तेवढे मोजकेच क्षण त्यांना युगासारखे हरपटून घेऊन गेले होते. असह्य कढाने पित्याची माया देणाऱ्या महाराजांच्या पायांना त्यांनी मिठी घातली होती, आपल्या सौभाग्याचे दान घेण्यासाठी. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावर मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.